चंद्रपुर में मूसलाधार बारिश के बावजूद कांग्रेस द्वारा एक भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया। खास बात तो ये है कि लंबे समय से राजनीतिक मतभेदों के लिए चर्चा में रहे कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार और सांसद प्रतिभा धानोरकर एक मंच पर दिखाई दिए। ये रैली ऑपरेशन सिंदूर के वीर जवानों को श्रद्धांजलि देने के उद्देश्य से आयोजित की गई। देशभक्ति से ओतप्रोत इस आयोजन के माध्यम से कांग्रेस कार्यकर्ताओं ने एकजुटता का संदेश भी दिया। वडेट्टीवार और धानोरकर के बीच चल रहे मतभेदों के कारण कांग्रेस में गुटबाजी बढ़ी थी। ऐसे में इन दोनों नेताओं का एक मंच पर आना संगठनात्मक दृष्टि से महत्वपूर्ण माना जा रहा है। इस रैली के दौरान ही बारिश शुरू हो गई, लेकिन बारिश की परवाह किए बिना रैली में शामिल कांग्रेस कार्यकर्ता और नागरिक अलग अलग मार्ग से होकर गए। या देशातील सैनिकांच्या शौर्याची वारंवार आठवण व्हावी। या देशातील सैनिकांनी जे धारिष्ट दाखवून पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं वर्चस्व गाजवलं आणि त्या सैनिकांच्या स्मरणार्थ त्या सैनिकांना मुजरा करायसाठी, सलाम करायसाठी आणि विशेष म्हणून आज जे देशातील वातावरण दूषित झालेलं आहे, धर्मामध्ये जातीमध्ये ते निर्माण केलेले आहे। आज स्वर्गीय राजीवजींची पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीचा औचित्य साधून सद्भावना दिवस, सद्भावना रॅली आणि माणसाला माणसाशी जोडायचं, माणुसकीचं नातं द्विगुणित करायचं आणि ही जी काही जातीय शक्ती देशाच्या गादीवर बसली आहे त्यातून हा देश पुन्हा या सदगातून मुक्त करायचा, या निर्धाराला आजची तिरंगा रॅली आहे। आणि ही रॅली शहीदों के नाम आहे। विशेष म्हणून शहीदांच्या स्मरणार्थ, शहीदांच्या आठवणीसाठी आणि या देशातील आमच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना सलाम करायसाठी आजच्या रॅलीचं आयोजन आहे। 24 एप्रिलला जो घाण हल्ला पहलगाम मध्ये झाला त्याच्या निषेधार्थ जे 26 लोक ज्यांचा दोष नव्हता असे निर्दोष लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्याच्यानंतर जे काम सीमेवरती सगळ्या सैन्यांनी केलं त्या सैन्याच्या सन्मानार्थ त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, बळ मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमची ही तिरंगा रॅलीचं आयोजन होतं। आणि आपण पाहत असाल की भर पावसात आम्ही ही रॅली काढत आहोत। म्हणजे काँग्रेसचा शिपाई हा परिस्थिती कशी असो, उन्हाळा असो पावसाळा असो, पण माघार घेणार नाही। जे ठरवलं ते यशस्वीपणे करून दाखवतो आणि नक्कीच शिपायांनी जे काम सीमेवरती केलं त्यांच्यासाठी असे कितीही पावसाळे आले आणि आम्हाला कितीही पावसात जाण्याचं काम पडलं तरी आम्ही सदैव त्या सैनिकांच्या सोबत आहोत।